नमस्कार, मी मयुरी हाऊस ऑफ मयुरीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला माझ्या कानातल्यांचं कलेक्शन दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मी हा 4 वर्षाच्या आधी घेतला होता. जेव्हा मी हा बॉक्स घेतला होता तेव्हा माझ्याकडे जास्ती कानातले नव्हते. याचे फक्त 2 किंवा 3च खाने भरले होते. मग मी ठरवलं की म्हणजे मला हे पूर्ण खाने भरलेलेच पाहिजे. तेव्हापासून मी हे सगळे कानातले कलेक्ट म्हणजे घ्यायला सुरुवात केली. आधी माझ्याकडे इतके सगळे नव्हते. हे सगळे आताचे किंवा आणखी काही जुने पण आहेत. तर एक एक करून मी सगळे तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करते. लहान कानातले, मोठे कानातले, तसेच वेस्टर्न वेअर असे सगळेच कानातले आहे. तर सुरुवात करते या कानातल्यांपासून. तर हे जे कानातले तुम्ही बघताय ते मी सेलमधून घेतले होते. माझ्या बहिणीला फार आवडले होते हे कानातले, तर तिने मला घ्यायला लावले होते आणि खरंच खूप छान दिसतात. आता हे जे कानातले तुम्ही बघते ते मी एका स्टोअरमधून घेतले होते. सेम माझ्या बहिणीलाच आवडले होते. मोस्ट ऑफ जे छोटे छोटे कानातले आहेत ते तिला आवडतात, म्हणून मग मी ते घेऊन घेते. आणि हे जे कानातले आहे ते मी आणले होते तिच्याकरिता. मला आवडले होते म्हणून ते माझ्या घराकडल्या दुकानातूनच घेतले होते. त्याच्यासोबतच हे 2 पेअर तेव्हा मी आणले होते. खूप छान दिसतात, नाजूक अशी. हे जे कानातले तुम्ही बघताय हे तिलाच आवडले होते आणि मला वाटते हे सुद्धा आम्ही सेलमधूनच आणले होते. बहुतेक 30-40 रुपयाला वगैरे असेल हे कानातले. पुढे हे जे ट्रायंगल शेपचे दिसत आहेत, तर हे सुद्धा माझ्या बहिणीच्याच आवडीचे कानातले आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं की जे छोटे कानातले आणि स्टोनचे वगैरे जे असतील ते मोस्ट ऑफ तिचीच चॉईस असते, कारण तिला आवडते. हे जे कानातले तुम्ही बघताय हे मी घेतले होते. तिला असे छोटे छोटे कानातले घालायला आवडतात म्हणून तिच्याचसाठी. हे कानातले मला आठवत नाही, पण खूप वर्षाचे आहे. आम्ही पण एकहीदा याला यूजही नाही केला आत्तापर्यंत. आता हे जे तुम्ही बघत आहे हे मी 2017मध्ये घेतलेले कानातले आहे, माझेच आहे. मी याला 2-1 वेळा घातले, त्याच्यानंतर एकही वेळा त्याला घालायचा चान्सच आला नाही. पुढे हे जे तुम्ही बघताय आम्ही असंच एका दुकानात गेलो होतो शॉपिंग करायला. चप्पलची शॉपिंग करायला गेलो होतो, पण तिथे त्यांनी हे कानातले लटकवले होते, तर त्यापैकी मला हे आवडले म्हणून हे एक जोड मी तिथून घेऊन घेतला. पुढे हे जे कानातले आहे ते मी माझ्या घराकडल्या दुकानामधून घेतले होते. बहुतेक ड्रेसवर की काय घालायला घेतले असेल माहीत नाही, पण 1-2च वेळा घातले आहे मी, पण दिसायला अगदी छान दिसतात. मी कुठेही गेली आणि मला जर कानातले दिसले की ते मी घेऊन घेते. पहिली नजर माझी कानातल्यांवरच जाते. आता हे जे मल्टी कलर्सचे तुम्ही कानातले बघत आहे हे माझ्या ताईनी दिले होते. ती यात्रेला काय कुठे गेली होती बहुतेक फिरायला, तर तिथून तिने आणले होते. हे आहे आणखी एक जोड आहे जो तिने मला दिला होता, तुम्हाला दाखवेलच मी पुढे. आणि सेम माझ्या बहिणीला तर खूप आवडले होते, खूप वेळा तिने घातले पण आहे. हे कानातले पण आम्हाला मिळालेलेच आहे गिफ्टमध्ये. छान दिसतात, हे मल्टी कलर्समध्ये आहे आणि असं लाईट पिंक असं त्याचा टेक्स्चर दिसतो. खूप छान आहे हे पण. आणि तुम्ही बघत असाल माझे मोस्ट ऑफ कानातले छोटे छोटेच आहे, कारण जास्ती लांब कानातले घालायला मला आवडत नाही. मीडियम साईजचे कानातले आम्ही घालतो, कारण माझ्या बहिणीच्या चेहऱ्यावर खूप लंबे कानातले सूट होत नाही, त्यामुळे मग आणि सेम माझा पण, तर मग आम्ही एकदम शॉर्ट लेंथमध्येच कानातले घेतो, घ्यायचे पण असले तर. आता पुढे हे जे कानातले तुम्हाला दिसत आहेत हे सिल्वरमध्ये येतात आणि खूप छान आहे, घातल्यावर खूप छान लुक येतो. ड्रेसवर वगैरे आम्ही सहसा घालत असतो हे कानातले, किंवा एखाद्या वेळी आपण साडी वगैरे घालतो त्याच्यावर पण खूप छान दिसतात. एकदम असं ट्रेडिशनल लुक येतो जेव्हा आपण झुमके वगैरे घालतो तेव्हा. आता हे जे मरून कलरचे तुम्ही बघत आहे हे माझे सगळ्यात आवडीचे कानातले आहे, जे मी घेतले होते 2 वर्षाच्या आधी. मी 2-1 वेळा घातले आहे, फक्त दिवाळीमध्ये घेतले होते मी हे कानातले, त्याच्यानंतर नाही. पण मला दिसायला एकदम भारी वाटतात ते कानातले आणि मला खूप जास्त आवडतात.
हे आणि आणखी एक जोड आहे मोत्यांचा तो. हे दोन माझे खूप जास्त फेवरेट आहे. हे बघा, हे जे मी तुम्हाला म्हटलं की दोन माझे जास्ती फेवरेट आहे, तर हे दुसरे आहे हे. तर हे जे आहे मी आत्ता मार्चमध्येच घेतले होते यावर्षीच्या. माझ्या भावाचं लग्न होतं तेव्हा मी साडी घातली होती त्याच्यावर घालायला. तर जेव्हा माझा व्हिडिओ टाकला होता मी नेकलेसचा, तेव्हा मी तुम्हाला एक ग्रीन कलरचा नेकलेस दाखवला होता. त्याच्यासोबत मी ह्या इयरिंग्सचा पेअर कॉम्बिनेशनमध्ये घातला होता. आता हे जे तुम्ही कानातले बघत आहे हे 2017 साली घेतले होते मी. माझ्या आत्याच्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा मी घेतले होते हे कानातले. आणि त्याच्यानंतर मी अजून नाही घातले, याला 1-2 वेळाच घातले आहे. नंतर आता माझी बहीण वगैरे घालते, कारण लक्षातच येत नाही की माझ्याकडे इतके कानातले आहे म्हणून. कारण वेळेवर आपल्याला काही दिसत नाही, कितीही पद्धतशीर का बरं नाही ठेवलं आपण, तरीही वेळेवर जर कुठे जायचं असलं की सुचतही नाही आणि आठवतही नाही की आपल्याकडे काय आहे काय नाही आहे. आता पुढे हे जे झुमके तुम्ही बघत आहे हे मी 3 वर्ष आधी घेतले होते माझ्या मोठ्याच्या मुलीच्या लग्नामध्ये. परत मी तेव्हा साडी वेअर केली होती, साडीवर घालण्यासाठी. आता हे जे ग्रीन कलरचे तुम्ही बघत आहे ते मी बर्डीवरून घेतले होते कानातले. मला वाटते 4 वर्ष आधीचे हे कानातले आहे. असंच आम्ही गेलो होतो, तर असंच रँडमली मला आवडले होते बघता क्षणी, तर मी हे तेव्हा घेतले होते आणि खूप वेळा वापरले मी हे कानातले, कारण मला प्रचंड आवडले होते हे कानातले. मी माझ्या बहिणीने आम्ही दोघींनी खूप वेळा वापरले आहे. तुम्ही पण बघू शकता किती छान दिसतात, एकदम नाजूक डिझाईन आहे त्याची. आता त्याचे म्हणजे असे स्टोन 1-2 असे पडत आहे, पण खरंच सांगेन खूप छान. आणि यूज पण मी तितकाच केला आहे त्याचा. मला तरी हे कानातले खूप जास्त आवडतात. आता हे कानातले बघा, हौशीमध्ये मी घेऊन तर घेतले होते मला आवडले म्हणून, पण एकहीदा घातले नाही. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की आमच्या दोघींच्या फेसवर खूप मोठे कानातले सूट होत नाही, तर त्यातलेच हे एक आहे जे मी घेतले होते आणि कधीच घातले नाही. ते जसेच्या तसेच आहे आमच्या घरी. बघू आता कधी घालायची वेळ येते तर त्यांना. आता हे जे कानातले तुम्ही बघत आहे हे कानातले मी 2020 मध्ये घेतले होते माझ्या दादाच्या लग्नामध्ये. मी लेहंगा घातला होता त्यावर. तेव्हाचे मला वाटते कानातले हे पण कानातले मी परत घातलेच नाही आहे, कारण लक्षातच येत नाही मेन म्हणजे. तर पण आता मी व्हिडिओ करून ठेवला आहे, तर आता माझं नेहमी लक्षात असेल की माझ्याकडे असं आहे म्हणून. तर हे सुद्धा खूप छान आहे. आता मी जेव्हा स्वतः हे कानातले बघत आहे तुम्हाला दाखवताना, मलाही आश्चर्य वाटतं की माझ्याकडे इतके कानातले आहे. हे जे तुम्ही पेअर बघत आहे कानातल्याचं, हे माझं सगळ्यात पहिलं, म्हणजे मी जे लॉंग कानातले घेत आहे ते माझे सगळ्यात पहिले कानातले आहे जे मी घेतले. हे मी घेतले होते 2014 साली. ते मी आत्तापर्यंत जपून ठेवले आहे. त्याचा कलर वगैरे काहीच गेला नाही, पण मी जपून ठेवले आहे त्यांना. आता हे जे तुम्ही बघत आहे हे, आणि जे मी याच्या आधी तुम्हाला मल्टी कलरमध्ये दाखवलं होतं, तर हे 2 कानातल्याचे पेअर मला ताईने दिले होते. ती बाहेर यात्रेला वगैरे गेली होती तेव्हा तिने आमच्या दोघी बहिणीसाठी आणले होते. आता हा जो तुम्ही बघत आहे कानातल्यांचं पेअर, तर हे नेकलेसवरचे कानातले आहे. आता याच्यावरचा नेकलेस तर राहिला नाही, पण इयरिंग्स मात्र राहून गेलेत आणि खरंच खूप छान आहे. जेव्हा साडीवर वगैरे घातले की छान दिसतात कानात, म्हणून मग मी हे ठेवून घेतले. तर असं होतं माझं कानातल्यांचं कलेक्शन. आता पुढे जे मी तुम्हाला दाखवते त्या मी माझ्या नेकलेसच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं असेल. एक गोल्ड नेकलेस होता जो मी माझ्या आईसाठी घेतला होता गोल्डन शेडमध्ये, तर त्याच्यावरचे ते इयरिंग्स आहे ह्या डब्यात होते. पुढे या 2 नथ आहे माझ्या घरी. युजली आता कधी घातल्या तर नाही आहे, मी माझ्या बहिणीसाठीच घेतल्या होत्या. तर या 2, ती एक म्हणजे नाकातून घालणारी आहे आणि ही प्रेसवाली आहे. खूप छान दिसते. ही मरून कलरचे स्टोन आहे त्याला आणि नंतर मोत्यांचे, छान दिसते. आता पुढे मी तुम्हाला काही शॉर्ट म्हणजे छोटे छोटे कानातले दाखवते, जे आम्ही कुठे फंक्शनमध्ये घालायला वगैरे, किंवा असंच आपल्याला सहसा कुठे जायचं असलं तर पटकन
घातलं आणि निघालं अशा टाईपचे आहेत ते छोटे छोटे. मी सहसा कानातले घालत नाही कारण माझ्या कानांना सूटच होत नाही कानातले घातलेले. म्हणूनच मी जर कुठे बाहेर वगैरे जायचं असलं, कुठे लग्नात कुठल्या कार्यक्रमात, तेव्हाच मी इयरिंग्स घालते. पण माझ्या बहिणीला प्रचंड आवड आहे कानातल्यांची, तर तिला कानातले खूप आवडतात. आणि जे छोटे मोठे कानातले तुम्ही बघताय ते तिनेच घेतले आहे सगळे काही. हे जे 2 क्लचर आहे हे सुद्धा तिनेच घेतले ते आवडीने. आणि खरंच खूप छान आहे, हे लावले की मस्त दिसतात. आणि नंतर मग मलाही आवडले होते. जेव्हा ती घेत होती मी घेऊन नव्हती देत, पण नंतर मला आवडले आणि छान आहे. तर मंडळी, असं होतं माझं कानातल्यांचं कलेक्शन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाऊस ऑफ मयुरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याआधी मी माझ्या बांगड्यांचं, नेकलेसचं, सोनचाफ्यामधून घेतलेल्या मंगळसूत्रांचं वगैरे कलेक्शन याचा व्हिडिओ टाकला आहे, लॉंग व्हिडिओ. तो सुद्धा जाऊन तुम्ही नक्की बघा. चला तर मंडळी, भेटूया पुन्हा नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.